पोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कणिक, पाणी, तेल आणि चाकू. आता चाकू काय आहे ते मी नंतर सांगतो. तर सर्वात आधी पाणी घ्यावे आणि ते कणकामध्ये ते मधात टाकावं आणि ते एवढं टाकावं की नाही का पूर्ण नद्या वाहून गेली पाहिजे. आणि मग त्यानंतर पूर्ण त्या नद्याला भरण्यासाठी कणिक इकडे तिकडं करून घ्या. त्यानंतर पाणी टाकत जायचं, कणकाचा गोळा करत जायचं, पाणी टाकत जायचं, कणकाचा गोळा करत जायचं. पण त्याच्यामध्ये करत असताना हाताला मग नाही का इकडे तिकडे लागल, मग ते चाकूनं काढायचं. चाकूनं काढलं का मग बरोबर नाही का हाताला चिपकला नाही ना, मग का परत नाही का कामाला लागायचं, कणक गोळा करून नाही का तयार करायचा. त्यानंतर आपल्याला भेटलं आहे साहित्य. आता सुरू करूया पोळ्या बनवायची प्रक्रिया. तर सुरुवातीला पहिले हाताला तेल लावून घ्यायचं. भाई तेल लावणं बहुत इम्पॉर्टंट. हाताला चिपकलं तर मग कोण काढत बसणार. कणकाचा गोळा घ्या, हाताला नाही का चाप 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 चापट 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 करा. मग त्याला घ्या कणकमध्ये आणि मग ठेवा मग मला बेलण्यावर, सॉरी जे काही आहे ते. मग नंतर मग त्याला नाही का कणिक टाकत जायची, लाटत जायचं, कणिक टाकत लाटत झालं. गोल बनलं पाहिजे. गोल नाही म्हणलं तर घ्या चाकू, आपल्याकडे आहे की. मग घ्यायचं, मी जसं नाही का कापत बरोबर गोल आकार आला पाहिजे. मग त्याला तव्यावर बरोबर टाकायचं. नाही जमलं तर मग चाकू घ्यायची, परत त्याला बरोबर करून घ्यायचं. केल्यानंतर मग नाही का थोडं शेकायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट त्याला फुगा तयार झाला पाहिजे. भाई त्याला फुगा माझा याच्यात तर तयार झाला नव्हता, म्हणजे होता, म्हणजे हो झालाच होता. त्याच्या थोडीशी कार्यक्रम थोडंसं भाजलं होतं. तर असं करून आईला गावात लासलं रे बाबा. तर असं करून 7 पोळ्याची कणिक म्हटलं होतं, पण असं करता करता 12 पोळ्या कधी टाकून राहायला कळलंच नाही. चला असो, भेटूया नंतरच्या कार्यक्रमात. बाय.